हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सो तुम्ही छानच असाल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज आली आहे पप्पांकडे माझ्या. ॲक्च्युली आज आहे मम्मीचं रिटायरमेंट डे, सेवानिवृत्ती. तर ते आहे अलिबागला. आणि ॲक्च्युली तुम्हाला माझ्याकडे बघून कळत असेल की मला थोडं आय इन्फेक्शन झालेलं आहे. सो त्याच्यामुळे मी गेली नाही आहे, बाकी सगळे गेले तिकडे. आणि हे तर रिझन आहेच की माझं थोडं हे झालं आहे. अँड देन टेम्परेचर बाहेरचं एवढं हाय की मी परीला बाहेर काढण्याची रिस्क घेऊ शकत नव्हती. त्याच्यामुळे पप्पा ताई वगैरे सगळे मला बोलले की नको येऊ म्हणून तू. त्याच्यामुळे मग मी आता घरी आली आहे, कारण की जेव्हा ते लोक येतील तेव्हा मम्मीचं वेलकमिंग करायचं आहे. सो घरी कोणीतरी हवं आहे, तर मग मी परीला घेऊन इकडे आली आहे. आणि ठीक आहे, आता आल्यावर बघू कसं मी डेकोरेशन करते आहे, कसं मम्मीचं वेलकम होतं आहे. सो आता आम्ही वाट बघत आहोत की कधी येत आहेत म्हणून, मी आणि परीच आहोत. आणि ॲक्च्युली रोहित पण नाही गेला आहे, रोहित पण ऑफिसला आहे. सो नंतर रोहित पण आम्हाला जॉईन करेल. आणि त्याच्यानंतर आमचं प्लॅनिंग आहे बाहेर डिनरला जायचं. बट आता ह्या लोकांचं सगळ्यांचं ट्रॅव्हलिंगमध्ये काय त्यांची कॅपॅसिटी आहे पुन्हा बाहेर जायची, तर बाहेर जाऊ, नाही तर मग घरीच आम्ही ऑर्डर करू. सो बघू आता नंतर कसं ठरतं आहे तसं. आणि छान वाटतं आहे की मम्मीचं रिटायरमेंट फायनली आलं. बिकॉज खूप धावपळ तिची होत होती. ते रोज अपडाऊन करत होती अलिबागला. 2 तास ट्रॅफिक लागली का 2.5 तास, कधी 3 तास, कधी बसेस नसायच्या. सो आता खूप रिलॅक्स वाटतं की ॲटलिस्ट ती आता आराम करू शकेल. आणि तसं तिला आराम नकोच असतं, म्हणजे आम्ही ना एवढे लहानाचे मोठे झालो, कधी तिला असं बघितलंच नाही की छान आरामात बसली आहे, लोळती आहे वगैरे. कधीच नाही. तिचं काही ना काहीतरी सतत चालूच असायचं. आणि तिला आम्हीसुद्धा असं लोळत राहिलेलं कधीच आवडलं नाही. त्याच्यामुळे शी इज नाव 59. बट तिच्यामधली एनर्जी हॅट्स ऑफ. म्हणजे कधी कधी विचार केला नाही की त्या एजला गेल्यावर आम्ही काय असू, म्हणजे एवढं फिजिकली स्ट्रॉंग असू का, हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. बट टचवूड की ती खूप छान तिचं फिजिक्स सांभाळती आहे. त्याच्यामुळे असं म्हणजे थोडंफार होतंच, आता शरीर आहे बोलल्यावर दुखणं खूप नाही, पण ती कोणाला सांगत बसत नाही की मला हे होतं आहे ते होतं आहे. बिलकुल नाही. जेवढं थोडंसं होतं आहे सहन करते. नाहीच झालं तर कधी निघून जाते डॉक्टरकडे, आणि कधी आम्हाला कोणालाच माहीत नाही. असं तिचं पहिल्यापासून, तिला ते तसं रडगाणं हे दुखते ते दुखते कधीच तिला नको होतं आणि कधीच तिने केलं नाही. त्याच्यामुळे आज तिचं रिटायरमेंट आहे. तर बस ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की तिचं उर्वरित आयुष्य खूप आरोग्यदायी जावं, सुखसमृद्धीने जावं. आणि तिने एवढी वर्ष खूप धावपळ केली, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितली आहे. तर बस आता तिला खूप आराम भेटू दे, बस एवढंच हे होतं आहे. आणि हा तर तिचा ऑफिशियली प्रोग्राम होता तिच्या ऑफिसमध्ये. सो आम्हीसुद्धा फॅमिली म्हणून तिचा एक प्रोग्राम ठेवणार आहोत. सो त्याचं पण आमचं चालू आहे. सो तेही तुम्हाला आम्ही लवकरच दाखवू. सो पीपल स्टे ट्यून. आता आल्यावर डायरेक्ट मी रेकॉर्ड करते. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए